आपण कोणत्या तरी देशाचे नागरिक आहोत. आपण कोणत्या तरी देशाचे नागरिक आहोत. म्हणजे आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत रे? सिटीजन भारताचे. आपण कोणत्या तरी देशाचे लोक आहोत. लोक म्हणजे काय? नागरिक. आम्ही भारताचे लोक हे ना. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. तुम्ही रोज म्हणता नाही का? हां, प्रिॲम्बल म्हणतो आम्ही स्कूलमध्ये म्हणतो. तर प्रिॲम्बल म्हणतो, त्यामध्ये आम्ही भारताचे लोक आहोत म्हणजे आम्ही भारताचे नागरिक आहोत. तर पोरांनो, संविधान. पोरांनो, भारताचे नागरिक. आपण आपल्या भारताचे नागरिक आहोत म्हणजे आपण या देशाचे नागरिक आहोत. आपण पाकिस्तानचे नागरिक आहोत का? नाही. आपण अमेरिकेचे नागरिक आहोत का? नाही. आपण इंग्लंडचे नागरिक आहोत का? नाही. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. पहिल्यांदा भारताचे नागरिक आहोत आपण. तर भारतीय संविधानामध्ये पोरांनो भाग 2 मध्ये, ठीक आहे, भाग 2 मध्ये सिटीझनशिपची काय केलेली आहे पोरांनो? डेफिनेशन केलेली आहे. किंवा सिटीझनशिप म्हणजे किंवा नागरिकत्व म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आणि याच्यासाठी आर्टिकल हे थोडं तुम्हाला लिहून पण घ्यायचं असतं रे. असं बघायचं नसतं, असं काहीतरी लिहायचं असतं. आर्टिकल 5 to 11 म्हणजे कलम. आर्टिकल म्हणजे कलम. कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वची व्याख्या केलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर म्हणलं की तुम्हाला नागरिकत्व कुठल्या कलमाने भेटलेलं आहे, तर कलम 5ने. तुम्ही या देशाचे नागरिक आहात तर ते कुठल्या कलमामध्ये, कुठल्या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलं आहे, तर कलम 5 मध्ये. मग कलम 6 वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नागरिकत्व भेटतं. कलम 7, कलम 8, कलम 9, कलम 10 आणि कलम 11. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे भाग 2 मध्ये एकूण किती कलम आहेत? किती आहेत? 7. भाग 2 मध्ये एकूण 7 कलम आहेत. 7 कलम आहेत आणि जगामध्ये एकूण 7 खंड देखील आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाबाबत 7वा क्रमांक लागतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 7 म्हणल्यानंतर, ठीक आहे. हां, प्रथम नाही, लोकसंख्येबाबत प्रथम. पॉप्युलेशन बाबत. पॉप्युलेशन म्हणजे 1, 2 ही लोकांमध्ये. हां, तर क्षेत्रफळ म्हणजे काय? जागेबाबत. आपण जागेबाबत जगात 7वा क्रमांक आपला लागतो, ठीक आहे. असो, तर ही जे कलम आहेत तर ती तुम्हाला काही कलम तुम्हाला सांगणार आहे. बघा, भारताचे जे नागरिक आहेत त्यांना काही अधिकार प्राप्त होतात. काही त्यांनी कर्तव्य त्यांनी पार पाडायचे असतात, ठीक आहे. तसं समजा काही दुसऱ्या देशाचे नागरिक आपल्या देशात येऊन राहतात की नाही? राहतात. पण त्या नागरिकांना काही अधिकार राहत नाही. काही अधिकार राहतात पण काही राहतही नाहीत, ठीक आहे. पण भारताचे जे नागरिक आहेत त्यांना जास्तीत जास्त अधिकार आहेत. जसं मतदान करण्याचा अधिकार भारताच्या नागरिकांना आहे. जर तुम्ही अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं म्हणजे तुम्ही अमेरिका या देशाचे नागरिक झालो. तुम्हाला वाटलं नाही आता मी थोडा श्रीमंत झालो आहे, आता नाही मला भारताचं नागरिकत्व घ्यायचं, भारत गरीब देश आहे, असं जर तुम्हाला वाटलं आणि तुम्ही अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं तर मग काय होतं? तुम्हाला मतदानाचा अधिकार भेटत नाही. या देशातला कुठल्याच पद्धतीचा तुम्हाला अधिकार भेटत नाही. आलं का लक्षात? म्हणजे दुसरे नाही हकलून देत. बघा, दुसऱ्या देशाचं तुम्ही नागरिकत्व घेऊ शकता. काही जणांना वाटतं असे काही, जसा तुम्हाला काही मोठे लोक आहेत त्यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेलं देखील आहे, ठीक आहे. 2 देशाचं काही दुसऱ्या ठिकाणी तशी योजना आहे. म्हणजे आपल्या भारताचे नागरिक असतात आणि त्या देशाचे नागरिक असतात. जसं अक्षय कुमार, तुम्हाला माहिती आहे का? अक्षय कुमार अभिनेता आहे, हिरो आहे. माहिती आहे का रे अक्षय कुमार? माहिती आहे. हां, माहीत आहे, सगळ्याला माहिती आहे. फिर हेराफेरी रोज बघतो हा पिक्चर. त्या धडकन, हे बघा, धडकन आणखी पडकन आहे का कुठला पिक्चर? नाही. तर ह्या अक्षय कुमारचं नागरिकत्व, सिटीझनशिप भारताची पण आहे आणि कॅनडाची पण आहे. कॅनडा या देशाची पण आहे. म्हणजे 2 देशाचं नागरिकत्व या अक्षय कुमारनं घेतलेलं आहे.
म्हणजे 2 देशाचं. काही काही देशांमध्ये तसं असतं, तुम्ही तिकडले नागरिक होऊ शकता, पण आपल्या भारतामध्ये तसं नाही. ठीक आहे, कळलं का? म्हणजे काही काही लोक काय करू शकतात, भारताचं नागरिकत्व सोडू पण शकतात. आता तुम्हाला मी सांगितलं की जे सुरुवातीला ज्यांचे आईबापांपैकी सुरुवातीला भारत स्वातंत्र्य ज्यावेळेस झाला, सुरुवातीला एकदम म्हणजे भारत स्वातंत्र्य कधी झाला, 15 ऑगस्ट 1947. त्यावेळी ज्यांच्या आई किंवा वडिलांपैकी कुणाचाही जन्म जर भारतात झाला असेल तर तो भारताचा नागरिक. कलम 5 सांगते. कलम 5 मध्ये काय म्हटले की जो कोणी ज्यांच्या मम्मी पप्पापैकी कोणी एक जण भारतात जन्मला असेल तर तो भारताचा नागरिक असेल. कलम 6 असं सांगते पोरांनो की एखादा जर वाटलं पाकिस्तानमध्ये राहतोय, त्याच्यासाठी तारीख आहे पोरांनो तुम्हाला 19 जुलै 1948. 19 जुलै 1948 म्हणजे 19 जुलै 1948च्या आधी जे पाकिस्तानामध्ये राहत होते त्याच्यापैकी जर भारतात त्याच्या माता पितापैकी कोणी आई वडील पैकी जर आले तर मात्र तेही त्यांची मुलं भारताचं नागरिकत्व त्यांना मिळतं. कळते का? पाकिस्तानमधून आली, पण कधी हे या तारखेच्या आधी, या तारखेच्या आधी जर आले असतील आले तर पण त्यांना सगळ्यांना भारताचं नागरिकत्व भेटतं. कळते का? त्यानंतर एखाद्याला वाटलं की कलम 7 मध्ये असं आहे, एखाद्याला वाटलं की आता नाही मला पाकिस्तानमध्ये जायचं आहे आणि पाकिस्तानचं नागरिकत्व घ्यायचं आहे तर मात्र त्यानं पाकिस्तानमध्ये गेला तर कलम 7नी त्याचं नागरिकत्व रद्द होऊन जातं. तो पाकिस्तान भाऊ तिकडंच राहतो, इकडं नकोच, तुला नाही आवडत ना आमचा देश तर तू तिकडंच राहा, पाकिस्तानमध्येच राहा. म्हणून कलम 7नी काय केलं जातं, त्याचं नागरिकत्व म्हणजे त्याला सिटिझनशिप किंवा त्याचं नागरिकत्व काढून टाकलं जातं. मग आता काही लोक पोरांनो भारताच्या बाहेर राहतात की नाही, काही लोक भारताच्या बाहेर राहतात पोरांनो, ते देखील ते वेगवेगळ्या देशात राहतात, ते देखील भारताचे नागरिकत्व असतात. त्यांना काय म्हणतात रे, त्यांना म्हणजे दुसऱ्या देशात राहणारे आपले भारतीय म्हणतात. म्हणजे आपल्या भारताचेच लोक पण दुसऱ्या देशात राहतात त्यांना काय म्हणतात, त्यांना पण नागरिकत्व कलम 8ने दिलेलं आहे. राहील का तुम्हाला हे 4 कलम 5, 6, 7, 8 4च कलम लक्षात ठेवू आपण. कोणते 5नं कलम 5 काय सांगते की 19 जुलै 1948 पूर्वी जे भारतात त्याचे मम्मी पप्पापैकी कोणी जन्मला असेल तर तो भारताचा नागरिक असेल. कलम 6 सांगते की पाकिस्तानामधून जर एखादा आला आणि त्याला वाटलं की आपण भारतामध्ये राहावं, त्याच्या मम्मी पप्पापैकी कोणी जरी आलं तरी त्याचे मुलं म्हणजे समजा त्याची मुलं तर ते भारताचे नागरिक असतील. कलम 7 असं सांगतं की एखाद्यानं गेला पाकिस्तानमध्ये जाऊन राहिला, काही दिवस जर राहिला तर मात्र तो भारताचा नागरिक राहणार नाही. कलम 8 असं सांगतं की काही लोक भारताच्या पाकिस्तान सोडून म्हणजे आपले शत्रू राष्ट्र सोडून, शत्रू राष्ट्र आपले आहेत पाकिस्तानसारखे, आपला शत्रू आहे पाकिस्तान, म्हणजे शत्रू बांगलादेश नाही, पाकिस्तानसारखे काही शत्रू राष्ट्र आहेत. शत्रू राष्ट्रामध्ये जर राहत नसेल, दुसऱ्या देशात राहत असतील तर तेही भारताचे नागरिक असतील. अशा पद्धतीने तर मग ते म्हणते पण मग ते भारतात त्यांना पाकिस्तानचे लोकांनी समजा पाकिस्तानच्या सरकारने त्यांना नागरिकत्व दिलं तर ते तिथलं नागरिकत्व घेतील. त्यांनी बोलून आधीच समजा सांगितलं की बा मला तुमच्या देशात येऊन राहायचं आहे आणि त्यांनी मान्य केलं तर ते त्या देशाचे नागरिक होतील. कळते का? अरे समजता है क्या? किसको